अशा पद्धतीने जर तुम्ही खात राहिलात तर तुमचं वजन कमी होणार नाहीये. जे मी सांगते ते जर ऐकलं नाही तर तुमचं पोट कमी होणार नाही. तुम्हाला सतत तुमच्या बॉडीमध्ये अनकम्फर्टेबल वाटत राहील आणि जे कपडे तुम्हाला खूप आवडतात ना, ते तुम्हाला टाईट होत राहतील आणि मग तुमची स्वतःवर चिडचिड होत राहील. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार एक साधा सोपा सिंपल डाएट प्लॅन. तो 1 महिना फॉलो करा म्हणजे तुमची एक साइज ड्रॉप होईल. तुमचे आवडते कपडे तुम्हाला छान फिट होतील आणि तुमचा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये. आजचा एकदम सुपर डुपर हिट डाएट प्लॅन. पण त्यापूर्वी डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. नमस्कार, मी डॉक्टर रश्मी शहा, फिटनेस अँड न्यूट्रिशन स्पेशलिस्ट, हॉर्मोनल हेल्थ एक्सपर्ट अँड लाईफस्टाईल इम्प्रूव्हमेंट कोच. आजच्या डाएट प्लॅनमध्ये आपण खूप काही गोष्टी शिकणार आहोत, बघणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की खरंच वेट लॉस करणं किती सोपं आहे. चला सुरुवात करूया. दिवसाची सुरुवात करायची आहे पाण्याने. बरीचशी लोकं अशी आहेत की ज्यांना हे पण समजत नाही की सकाळी उठल्यावर पाणी प्यायचं असतं. तर सकाळी उठल्यानंतर सर्वात पहिलं तुम्ही करणार आहात ते 1 ते 2 ग्लास पाणी एका ठिकाणी शांतपणे बसून प्यायचंय. बर्फाचं खूप गरम पाणी नाही प्यायचंय. ते इधर कोमट असायला हवं किंवा रूम टेम्परेचरचं माठातलं पाणी असायला हवं. पाणी पिल्यानंतर द टाइम फॉर डिटॉक्स ड्रिंक. तर हे डिटॉक्स ड्रिंक काय घ्यायचंय? डिटॉक्स ड्रिंक तुमच्या संपूर्ण दिवसाचं मेटाबॉलिझमला किक स्टार्ट करेल, तुमचं फॅट लॉसची प्रोसेस चालू करेल आणि तुमच्या डायजेशनला हेल्प करेल. तर डिटॉक्स ड्रिंकसाठी साधं सोपं सिंपल आहे. रोज रात्री झोपायच्या आधी 1 ग्लास काचेच्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचंय. त्याच्यात 1 चमची जिरा, अर्धी चमची ओवा, 1 चमची बडीशेप आणि 1 चमची धने टाकायचे. हे रात्रभर भिजवून ठेवायचं आणि हो, 1 तुकडा दालचिनीचा टाकायला विसरू नका. सकाळी उठल्यात हे पाणी उकळून घ्यायचं, गाळून घ्यायचं, थोडं कोमट होऊन द्यायचं. मग त्याच्यात अर्धा लिंबू पिळायचा आणि हे कोमट पाणी प्यायचं. याच्याने मेटाबॉलिझम सुधरेल, पचनशक्ती छान होईल आणि तुमची ब्लड शुगर कंट्रोल व्हायला मदत होईल. चला आता करूया थोडंसं वर्कआउट. आता वर्कआउट म्हणजे नुसतं पळायचं, चालायचं किंवा कार्डिओ का? नाही. वर्कआउटचे 3 प्रकार असतात: स्ट्रेंथ, कार्डिओ आणि स्ट्रेचिंग. तर हे तिन्ही प्रकार आठवड्यातून 2-2 दिवस करायचे किंवा 3 दिवस स्ट्रेंथ, 3 दिवस कार्डिओ. आणि स्ट्रेचिंग तुम्हाला जेव्हा जेव्हा जमेल, म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग नंतर करायचंच आहे, पण हे कार्डिओ नंतर सुद्धा करायचं आहे. वर्कआउट कमीत कमी 45 ते 60 मिनिटं असायला हवं आणि इट शुड चॅलेंज युअर बॉडी एव्हरी सिंगल डे. वर्कआउट नंतर लेट्स हॅव ब्रेकफास्ट. ब्रेकफास्टमध्ये 3 गोष्टी प्रामुख्याने असल्या पाहिजेत. रादर 4 गोष्टी असल्या पाहिजेत. सर्वात पहिलं म्हणजे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, ज्याच्यात येतात पोहा, उपमा, दलिया, पराठा, थेपला, खाकरा, हे सगळं. नंबर 2 इज प्रोटीन्स. त्याच्यात एग्स, पनीर किंवा तुम्ही स्प्राउट्स घेऊ शकता, दही घेऊ शकता, दूध घेऊ शकता किंवा जर तुम्ही वे प्रोटीन घेत असाल तर ते घेऊ शकता. नंबर 3 इज व्हेजिटेबल्स फॉर फायबर. सो नंबर 4 इज हेल्दी फॅट्स, की ज्याच्यात तुम्ही आल्मंड्स, कॅशू, पिस्ता, वॉलनट्स हे सगळं घेऊ शकता, नट्स अँड सीड्स घेऊ शकता. तर ह्याचे सर्वात जास्त फायदा होणार आहे तुमच्या केसांना, तुमच्या ओव्हरऑल स्किनच्या हेल्थला. तर हे 4 गोष्टी जेव्हा तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये इन्क्लूड कराल, म्हणजे एक अंदाजे जर सांगायचं झालं तर 1/2 कप कार्बोहायड्रेट्स, 3/4 कप ऑफ प्रोटीन्स, 1 कप ऑफ व्हेजिटेबल्स आणि 1 to 2 टेबलस्पून ऑफ नट्स अँड सीड्स मिक्स. हे सिंपल मेजरमेंट लक्षात ठेवायचं, म्हणजे तुम्ही जे खाणार आहे त्याचं कॉम्बिनेशन कसं करायचं हे तुम्हाला लक्षात राहील. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आपल्या प्रत्येक भारतीयांना पडतो, मी ब्रेकफास्ट करणार, मग मी चहा कधी घेऊ? कारण सकाळी उठल्या उठल्या तर आपल्याला चहा घेता आला नाहीये. तर लक्षात ठेवा, जर तुम्ही जेव्हा काही खाताय त्याच्याबरोबर चहा घेतला किंवा कॉफी घेतली तर कॅफीन आणि टॅनिन तुमच्या खाण्यातलं सगळी पोषण मूल्य बर्बाद करतात, त्याचा कचरा करतात. म्हणून जर तुम्हाला चहा आणि कॉफी घ्यायचं असेल तर पहिला रूल आहे की तो बिनसाखरेचा असावं, कारण आपल्याला वजन कमी करायचं आहे, वाढवायचं नाही आहे. म्हणूनच चहा आणि कॉफी बिनसाखरेचा असावं. नंबर 2, तुम्ही ब्रेकफास्ट केल्यानंतर 1 तासाची गॅप ठेवूनच चहा किंवा कॉफी घ्यायचं आहे. आता ह्याच्यानंतर म्हणजे साधारण जर तुम्ही 8:30 ते 9 वाजता ब्रेकफास्ट केला, 10 वाजता तुम्ही चहा किंवा कॉफी घेतलं,
याच्यानंतर तुम्हाला संपूर्ण गॅप ठेवायचे 1 वाजेपर्यंत, लंच टाईमपर्यंत. अधेमध्ये काहीही खायचं नाहीये, फक्त पाणी प्यायचंय. म्हणजे या 3 ते 4 तासात तुमच्या बॉडीला तुम्ही जे खाल्लंय ते प्रोसेस करायची आणि डायजेशन करायची संधी मिळेल, तेवढा वेळ मिळेल. आता लंचमध्ये काय खायचंय ते बघूया. रूल सेम आहे, पण लंचमध्ये आपण जर तुम्हाला फटाफट पोट कमी करायचं असेल, तर पोळीऐवजी आपण घ्यायची भाकरी. ती इधर नाचणीची असावी किंवा ज्वारीची असावी. तुम्ही खूप थंड हवेच्या ठिकाणी राहत असाल, म्हणजे जिथे स्नो वगैरे होतो, तर तुम्ही बाजरीची भाकरीसुद्धा खाऊ शकता. आता ती भाकरी किती खायची? तर ही तुमची पामची जी साईज आहे, तर ह्याच्या आत बसेल एवढीच ती भाकरी असायला पाहिजे. एवढा मोठा गोल भाकरीचा नको. तर छोटीशी एक भाकरी खायची, 1 वाटी भाजी घ्यायची, त्याच्याच बरोबर 1 वाटी डाळ कुठली पण किंवा कुठली पण स्प्राउट्सची उसळ घ्या. त्याच्याबरोबर घ्यायचंय तुम्हाला सलाड. जनरली लोकं सलाड म्हटलं की म्हणतात, "हो, आम्ही खातो." सॅलड म्हणा किंवा सलाड म्हणा, इट्स वन ऑन द सेम थिंग. 2-4 काकडीचे पीस खाल्लं म्हणजे सॅलड होत नाही. तर सॅलड खाण्यासाठी तुम्ही एक मोठा बाउल सॅलड खा. त्याच्यात काकडी, टोमॅटो, गाजर, रोज कुठल्या पण 3 भाज्या खा, म्हणजे ते त्याच्यात व्हेरिएशन्स होतात. चाट मसाला टाका, ओरिगॅनो टाका, थोडे चिली फ्लेक्स टाका, थोडंसं चीज टाका. सो इट विल बिकम व्हेरी मच टेस्टी फॉर यू. आणि जेवण झालं की 1 फुल ग्लास भरून ताक घ्यायचंय, म्हणजे तुमचं प्रोबायोटिक तुम्हाला मिळेल. अशा प्रकारे लंच केलं तर तुमचे कार्बोहायड्रेट्स कमी होतील, प्रोटीन कंटेंट वाढेल, प्रोबायोटिक्स मिळतील, त्याच्यामुळे पचनशक्ती सुधरेल आणि तुम्ही जे खाता ते सगळं तुमच्या शरीरात एनर्जीसाठी, मसल बिल्डिंगसाठी वापरलं जाईल. पोट कमी व्हायला मदत होईल आणि वजन पण फटाफट कमी होईल. 1 वाजता लंच केल्यानंतर 4 ते 5 वाजता इट्स टाईम फॉर युअर इव्हनिंग स्नॅक. 4 ते 5 वाजता जनरली खूप हेवी काही खाऊ नये. एवढं छोटीशी भूक भागेल एवढंच खावं, म्हणजे डिनर पण खराब होणार नाही. तर जनरली आय प्रिफर की 4 ते 5 वाजता कुठलं पण एक फ्रूट खा, किंवा तुम्ही जर कलिंगड किंवा खरबूज, पपया असं काही खाणार असाल तर एक 150 ग्रॅम्स एवढं कुठलंही एक फ्रूट किंवा मिक्स फ्रूट्स तुम्ही खाऊ शकता. त्याच्याबरोबर 1 टीस्पून फ्लॅक्स फॉर ओमेगा 3, किंवा हे पण नको असेल तर तुम्ही 1 नारळ पाणी घेऊ शकता, म्हणजे 150 ml टू 200 ml नारळाचं पाणी, पण ते फ्रेश, कुठलंही पॅकेज ड्रिंकिंगचं नको. फ्रूट्स बरोबर किंवा जर एखाद दिवशी तुम्हाला तेच फ्रूट्स खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही घरी केलेला मुरमुऱ्याचा चिवडा किंवा मखाना, पण ते किती, एक छोटीशी वाटी, आणि त्याच्याच बरोबर 1 कप ग्रीन टी. पुन्हा रेग्युलर चहा घ्यायचा नाहीये, ग्रीन टी घ्यायचे. हे झालं तुमचं इव्हनिंग स्नॅक, म्हणजे अराउंड 4 ते 5 वाजता. नाव द टाईम फॉर डिनर. आता डिनर आलं की लोकांना खूप जास्त प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे दिवसभर लोक खूप छान डाएट प्लॅन फॉलो करतात, डिनर टाईम आलं की सगळं धुवा उडवून टाकतात. म्हणून तर हे संध्याकाळचं इव्हनिंग स्नॅक तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला डिनर टाईमपर्यंत अनकंट्रोलेबल भूक लागणार नाही, किंवा चाट बीट असं काहीतरी ऑफिसमधून येता जाता खायची इच्छा होणार नाही. पोटात थोडंसं अन्न असेल आणि तुम्ही प्रॉपर कॉन्शियस राहून डोकं ताळ्यावर ठेवून डिनर करू शकता. तर डिनरमध्ये सर्वात पहिला रूल आहे, जर पोट कमी करायचं असेल तर कुठल्याही प्रकारचं धान्य तुम्ही डिनरमध्ये खायचं नाहीये. नो भाकरी, नो राईस, नो रोटी, नथिंग. डिनरमध्ये काय खायचं आहे तर फक्त प्रोटीन्स अँड व्हेजिटेबल्स. तुम्ही डाळी खाऊ शकता किंवा डाळींपासून बनवलेले डोसे घेऊ शकता, इडली घेऊ शकता, बट सी टू इट की तुम्ही त्याच्यात कुठल्याही प्रकारचे तांदूळ किंवा पोहे किंवा रवा, ओट्स असं काहीही टाकणार नाही. फक्त डाळीपासून बनवलेले कुठलेही 2 छोटे डोसे किंवा 2 इडली किंवा 4 ते 5 छोटे छोटे पीसेस ऑफ ढोकळा, हे असं तुम्ही घेऊ शकता. महत्त्वाचं आहे ते 50 ते 60 ग्रॅम प्रोटीन. मग त्याच्यात तुम्ही पनीर, चिकन, फिश किंवा 2 ते 3 एग्स घेऊ शकता. जर तुम्ही ब्रेकफास्टला एग्स खाल्ले नसतील तर तुम्ही एग्स डिनरमध्ये घेऊ शकता. आणि याच्याबरोबर महत्त्वाचं म्हणजे 1 बाउल भरून स्टीम्ड व्हेजिटेबल्स कुक्ड असावेत. रात्रीच्या जेवणात कधीही कच्च्या भाज्या खायच्या नाहीत, त्याच्यामुळे पचनशक्ती बिघडते, रात्रभर पोटात दुखणे,
गॅसेस होणे, अपचन होणे अशा सगळ्या गोष्टी होतात. तर अशा पद्धतीने जर तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्ट्रक्चराइज, शिस्तीत आणि व्यवस्थित डाएट प्लॅन किंवा हेल्दी ईटिंग प्लॅन फॉलो केला तर नक्की तुमचं एका महिन्यात 4 ते 5 किलो वजन कमी होईल. तुमची साईज जर एक्सेल असेल तर ती एल होईल, एल असेल तर एम होईल आणि तुम्हाला तुमच्यावर कॉन्फिडंट वाटायला लागेल की अरे आय कॅन डू समथिंग फॉर माय सेल्फ. आणि तो कॉन्फिडन्स खूप वेगळा असतो. पण हा कॉन्फिडन्स मिळवण्यासाठी तो एक पूर्ण महिनाभर तुम्हाला हेल्दी ईटिंग करावं लागेल. रात्रीची शांत 7 ते 8 तास झोप घ्यावी लागेल. मोबाईलपासून थोडंसं दूर राहावं लागेल. भरपूर पाणी प्या, मस्त राहा आणि हा डाएट प्लॅन फॉलो केल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट्स मिळाले हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या एक्साइटिंग व्हिडिओसाठी डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. तोपर्यंत स्टे फिट अँड स्टे हॅपी.